हे जीवन सुंदर आहे. भाग 12. संध्याकाळ झाली होती. स्वराच्या बोलण्यानं मानसी खूप दुखावली होती. अश्रूंच्या धारा अविरत बरसत होत्या. मानसी तिच्या रूममध्ये बसून होती. राघव तिथं आला. मानसीनं पटकन तिचे डोळे पुसले. राघवच्या ते लक्षात आलं. तो मानसीच्या जवळ जाऊन बसला. एवढी वाईट आहे का रे मी? मानसी राघवला बघून म्हणाली. मुळीच नाही, राघव उत्तरला. राघव, मला नेहमी वाटायचं माझं दिसणं माझ्या आणि माझ्या लेकीच्या नात्याआड येईल, मानसी म्हणाली. असं काही नाहीये मानसी, तू चांगला विचार करत जा, राघव तिला समजावून सांगत होता. पण मग काहीच चांगलं का होत नाहीये राघव? मानसीला अजून रडू फुटलं. काय झालं म्हणू? मी आत्ता स्वरासोबत बोलून आलो. तिनं तुला असं बोलायला नको होतं. का अशी वागते स्वरा? आता मला पण कोडं पडलंय. बरं, तिचं वय म्हणावं तर ह्या वयात असं चिडचिड करणं, थोडा उद्धटपणा करणं, विनाकारण हट्टीपणा करणं साहजिक आहे. पण आज तर तिनं हद्दच केली, राघव म्हणाला. हो, त्याला कारण मी आहे. मी नाहीये रे चांगली. खरंच, मी एक चांगली आई नाही बनू शकले. चांगली बायको, सून, एवढंच काय, चांगली व्यक्ती काहीच नाही बनू शकले. मानसी हुंदके देत बोलत होती. मनू, कोण म्हणे तू चांगली आई, सून, बायको नाहीयेस? तुझ्यासारखी चांगली व्यक्ती शोधून तरी सापडेल का? एवढी समाजसेवा करतेस, तेही आपल्या घराकडं दुर्लक्ष न करता. नाहीतर बाकीच्या समाजसेविका बघ, दिव्याखाली अंधार. राघव मानसीला समजावत होता. ते तरी कुठं नीट होतंय रे, मानसी म्हणाली. अगं, संकट, संघर्ष कुणाला चुकले आहेत? काम करताना अडचणी येणारच, हे गृहीत धरूनच काम करावं, राघव म्हणाला. मान्य आहेत, संकट असावीत, पण किती? आणि तीच संकट कितीदा नव्यानं यावी? मानसीच्या डोळ्यात एक चीड दिसत होती. म्हणजे काय झालं म्हणू? नीट सांग. असं कोड्यात बोलू नको. फक्त स्वराच्या बोलण्यानं डिस्टर्ब होणाऱ्यातली तू नाहीस. राघवनं मानसीला अगदी बरोब्बर शब्दात पकडलं. राघव, तुला माहिती? आपण आश्रमासाठी ती नवीन जागा घेतली होती. त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलंय, मानसी म्हणाली. काय? अतिक्रमण? कधी झालं हे? कुणी केलं? आणि तू हे मला आत्ता सांगते? तुला एक शब्द माझ्यासोबत बोलावंसं नाही वाटलं? राघव थोडा चिडूनच म्हणाला. सॉरी ना रे, मानसी म्हणाली. आता सॉरी म्हणून काय उपयोग? अरे, मला वाटलं छोटंसं मॅटर आहे, होऊन जाईल सॉर्ट. पण, मानसी हुंदके देत देत बोलत होती. पण काय मानसी? राघव विचारत होता. पण त्या जागेवर अतिक्रमण करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तो वीरेन चौधरी आहे, मानसी रागात म्हणाली. काय? वीरेन चौधरी? तो वीरेन चौधरी? राघवला मोठा धक्का बसला. हो राघव, तोच वीरेन चौधरी, मानसी म्हणाली. त्याची हिंमतच कशी झाली? मानसी, तू थांब आता. आता हे प्रकरण तू माझ्यावर सोपव. मी बघतोच त्याला. आता त्या वीरेन चौधरीलाही कळू दे की त्यानं कुणाशी पंगा घेतला. राघव सरपोतदार. राघव काय चीज आहे हे विसरला का तो? राघव द्वेषानं बोलत होता.
आणि तू? मानसी, खरंच तुला एका क्षणासाठी सुद्धा वाटलं नाही की माझ्यासोबत बोलावं? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? छोटं मॅटर कसं वाटू शकतं तुला हे? राघव चिडून म्हणाला. राघव, मलाही हे कालच कळालं. सॉरी राघव. मी तुला मुद्दाम अंधारात ठेवायला वगैरे काही नाही केलं. मला स्वतःलाच एवढा धक्का बसला ना की मलाच काही कळत नव्हतं की काय करावं ते. मानसी बोलत होते. राघवनं मोबाईल हातात घेतला आणि कुणाला तरी फोन लावला. काय लोक असतात, जेव्हा आपल्याला महत्त्वाचं बोलायचं असतं तेव्हाच बरोबर फोन उचलत नाहीत. राघव चिडला होता. त्यानं चिडून फोन पलंगावर भिरकावला. कुणाला फोन लावला होतास? मानसीनं विचारलं. योगेशला. त्याचा सल्ला घेतो म्हटलं एकदा. राघव म्हणाला. योगेश वकिलांना सगळं माहिती आहे आधीच. मी त्यांच्याशीच बोलून सगळं ठरवते, मानसी म्हणाली. काय म्हणाला योगेश? राघवनं विचारलं. वीरेन चौधरी जवळही जागा खरेदी केल्याची कागदपत्र आहे. आता कोर्टात केस दाखल करणार आहे. तो जागा विकणारा फ्रॉड असेल किंवा वीरेननं केवळ आपल्याला त्रास द्यायला तिथं अतिक्रमण केलं असेल. म्हणून आता आपण केस लढणार आहोत. मानसीनं योगेश वकिलांसोबत झालेलं सगळं बोलणं राघवला सांगितलं. आता तू एवढं सगळं ठरवलंच आहेस तर कर मग तसंच. राघव चिडला होता. राघव, मी समजू शकते तुझं चिडणं, पण ही लढाई मला एकटीनं जिंकायची आहे. आता मला पण बघायचं समोरचा माणूस कितीदा वार करू शकतो ते. मानसीच्या डोळ्यात चीड अगदी स्पष्ट दिसत होती. थोडा वेळ असाच निघून गेला. राघव मानसीसोबत काहीच बोलला नाही. मानसी गॅलरीत उभी राहून गुलमोहराच्या झाडाकडं बघत होती. मावळत्या सूर्याची किरणं गुलमोहरावर पडली होती. त्या सोनेरी छटांमुळं गुलमोहराचं रूप अजूनच मनमोहक दिसत होतं. तेवढ्यात राघव तिथं आला. त्यानं मानसीच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं मागं वळून पाहिलं. मानसी, तुला वाटत असेल की ही लढाई तुझीच आहे, पण लक्षात ठेव, ही लढाई तुझ्या एकटीची नाही. मी तुझ्यासोबत आहे नेहमीच. आणि आता प्रश्न तुझा, माझा किंवा आपल्या घरापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न संजीवनीच्या अस्तित्वाचा आहे. तुझ्याकडून अपेक्षा ठेवणाऱ्या सगळ्या महिलांचा आहे. तुला आदर्श मानणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाचा आहे. राघव मानसीच्या डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाला. मानसीनं त्याच्या खांद्यावर हळूच डोकं ठेवलं. मनू, मला माफ कर. मी खूप चिडलो तुझ्यावर, राघव म्हणाला. खरं तर माफी मी मागायला हवी. एवढं सगळं होऊनही मी तुला काहीच कल्पना दिली नाही, मानसी म्हणाली. होऊ शकतं असं. अनपेक्षित आघात झाल्यावर काहीच सुचत नाही. म्हणूनच मी म्हणतोय सॉरी, राघव म्हणाला. मी सॉरी, मानसी लटकेच रागावत म्हणाली. पण आधी मी सॉरी म्हटलं ना, राघव म्हणाला. ते काही का असेना, मी सॉरी, मानसी म्हणाली. म्हणजे आमच्या सॉरीला काही अर्थच नाही, राघव म्हणाला. मानसी आणि राघव दोघंही खळखळून हसायला लागले. कुणी सॉरी म्हणायला पाहिजे या विषयावर सुद्धा आपण अगदी तासभर सहज भांडू शकतो. राघव बोलता बोलता मानसीच्या जवळ आला. पण नेहमी जिंकणार मीच, मानसी राघवच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. तुला कोणी हरूच देणार नाही. तू जिंकावीस म्हणून तुझ्यासाठी माझे प्राणही हजर असतील. राघवनं मानसीला अजून जवळ ओढलं.
एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मानसी म्हणाली. हो, तुला अगदी पहिल्यांदा पाहिलं होतं त्या क्षणापासून आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. राघवनं त्याचा चेहरा मानसीच्या चेहऱ्याजवळ आणला. दोघांचे श्वास अगदी उष्ण झाले होते. दोघांच्या हृदयाची स्पंदनं एका लयीत धडकत होती. मानसी, हे जीवन सुंदर आहे, केवळ तुझ्यामुळं, राघव मानसीला म्हणाला. थँक्स राघव. आयुष्य कसं सुंदर असतं याची जाणीव करून दिलीस त्यासाठी, मानसी म्हणाली. तेवढ्यात राघवचा फोन वाजला. राघव, फोन वाजतोय, मानसी त्याला म्हणाली. वाजू दे ग फोन. लोकांना सवयच असते कबाब में हड्डी बनायची. या क्षणात आता फक्त तू आणि मी आणि तू. राघवनं मानसीच्या ओठांवर हळूच बोट ठेवलं आणि अलगद आपले ओठ मानसीच्या कानाजवळ नेले. मानसीनं डोळे गच्च मिटले. 1 मिनिटात फोन घेऊन येतो, राघव मानसीच्या कानात पुटपुटला. राघव, तू पण ना? मानसीनं त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. राघव हसतच फोन उचलायला गेला. मानसीही हसत हसत बाहेर हॉलमध्ये आली. एवढा वेळ तिचं स्वतःशीच सुरू असलेलं द्वंद्व आता काही काळापुरतं का होईना थांबलं होतं. मनातलं वादळ राघवसमोर व्यक्त केल्यानं तिला आता मोकळं वाटत होतं. तिच्या मनाची घुसमट कमी झाली होती. काय होईल पुढं? वीरेन चौधरी नावाचं वादळ मानसीचं आयुष्य परत उद्ध्वस्त करेल का? वीरेनचा आणि मानसीचा भूतकाळ काय होता? त्या दोघांचा काही संबंध होता का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कथेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.